जरा रिलॅक्स बसलो होतो. म्हटलं थोडा वेळ लागेल, पण लवकर संधी मिळाली. सर्वप्रथम माझे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन. युवान संस्थेचे श्री संदीप कुसाळकर, त्यानंतरनं ज्या व्यक्तिमत्वाकडं आणि ज्यांच्या कार्याकडे पाहून मनामध्ये कॉलेजला असताना अशी कायम इच्छा व्हायची की आपण पण पोलीस युनिफॉर्म घालावा, असे श्री आदरणीय कृष्णप्रकाश सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज खूप आनंद वाटतोय की आपलं होम ग्राउंडच आहे, त्यामुळं नगरी भाषेतच बोलतो. पुण्यात जरी राहत असलो तरी पुण्याची भाषा काय अजून अवगत झालेली नाही आहे. तर मित्रांनो, माझा प्रवास तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे जे स्पर्धा परीक्षा हे जे क्षेत्र आहे, हे सर्वसामान्य कुटुंबातील, मध्यमवर्गीय कुटुंबातील कुठल्याही मुलीसाठी, मुलासाठी एकदम चांगलं करिअर आहे. म्हणजे तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुमच्याजवळ भांडवल पाहिजे. त्यानंतरनं तुम्हाला जर राजकारणामध्ये जायचं असेल तर तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड पाहिजे राजकारणामध्ये. पण स्पर्धा परीक्षा एकमेव क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना, तुमच्याकडे कुठलंही भांडवल नसताना तुम्ही एक समाजाच्या एका वरिष्ठ स्तरामध्ये जाऊ शकता स्पर्धा परीक्षामुळे. तर माझा जर्नी कसा झाला ते मी सांगतो. मी मूळचा धुले सांगगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथून बिलॉंग करतो. त्यानं 10वी माझी गावामध्येच झाली. 11वी 12वी माझी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजमध्ये झाली. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनला मी BSc कॉम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं. मला ॲक्च्युली इंजिनिअरिंग करायचं होतं, पण CETला मला काही चांगले मार्क्स आले नाही आणि ऑटोनॉमस कॉलेजला इंजिनिअरिंग करायचं होतं, पण त्यामध्ये काही ॲडमिशन मिळणार नव्हतं. त्यामुळं मी BSc कॉम्प्युटर सायन्स करण्याचा निर्णय घेतला आणि BSc कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतरनं स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे मी वळालो. कारण माझे वडील पत्रकार आहेत आणि वडिलांसोबत मी कायम सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस याच्यामध्ये कायम वडिलांसोबत जायचो. त्यामुळं हे अधिकारी लोक कामं कसे करतात, समाजामध्ये किती चांगले बदल घडवून आणतात, हे वडील मला नेहमी सांगायचे. आणि त्यामुळं माझ्या मनात कुठेतरी ती इच्छा निर्माण झाली होती की स्पर्धा परीक्षा आपण करायची. पण ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला त्यावेळेस आमची आर्थिक स्थिती जी आहे ती खूप नाजूक होती. तर मी वडिलांना म्हटलं की मी पुण्याला जातो आणि क्लासेस करतो पुण्याला जाऊन. पण मी ज्यावेळेस पुण्याला गेलो आणि क्लासेसची फी पाहिली तर साधारणतः 70 ते 80 हजार रुपये क्लासेसची फी होती. पुण्यामध्ये राहायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 1 लाख रुपये तरी तुम्हाला वार्षिक खर्च येतो. आणि त्याच वेळेस माझी बहीण पण इंजिनिअरिंग करत होते. त्यामुळं मला वडील म्हटले की बाबा आपल्याच्याने काय हा खर्च होणार नाही, त्यामुळं तू नगरमध्येच अभ्यास कर. मग वडिलांनी माझं महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ॲडमिशन करून दिलं मला. आणि त्यानंतरनं सिच्युएशन अशी होती की पुस्तकांचा खर्च पण करणं अवघड होतं. तर त्यानंतर मी माझा आते भाऊ जो या ठिकाणी आहे, गणेश वाघ, तर त्याला फोन लावला. त्याला म्हटलं की पुस्तकासाठी मला पैसे दे. तर त्यांनी मला त्यावेळेस 2,500 रुपये दिले. त्या 2,500 रुपयाचे पुस्तकं घेऊन मी महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यास करून प्रथम प्रयत्नामध्ये STIची पोस्ट मिळवली 2012 मध्ये. आणि त्यानंतर मग मी पुण्याला गेलो, कारण मला पुण्याला जाऊन अभ्यास करायचा होता. तर पुण्याला गेलो, पुण्याला पोस्टिंग घेतली आणि अभ्यास सुरू केला. पण ते काय होतं, ज्यावेळेस आपल्याला नोकरी मिळते ना त्यावेळेस थोडंसं माणूस रिलॅक्स होतं. म्हणजे महिन्याला 25-30 हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला लागले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतं. तेच माझं पण झालं. स्वप्न तर होतं क्लास 1 अधिकारी बनण्याचं, पण त्या काळामध्ये थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये गेलो आणि थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे 2013 आणि 14ची पूर्वपरीक्षा मी नापास झालो MPSCची. त्यानंतर 2015 साली चांगला अभ्यास केला, खूप चांगला अभ्यास केला, परंतु अभ्यासाची दिशाच चुकली माझी. त्यामुळे 2015ची मुख्य परीक्षा नापास झालो. आणि 2015ची मुख्य परीक्षा नापास झाल्यानंतर खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, निराश झालो होतो. कारण अभ्यास तर खूप केला होता परंतु अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळं 2016ची पूर्वपरीक्षेचा पण अभ्यास म्हणजे असाच रडत खडत केला, जास्त काही अभ्यास केला नाही. परंतु 2015ला चांगला अभ्यास केल्यामुळे 2016ची पूर्वपरीक्षा मी पास झालो. आणि ज्यावेळेस मी पूर्वपरीक्षा पास झालो त्यावेळेस मी ठरवलं की आता संधी सोडायची नाही. आणि मुख्य परीक्षेचा खूप चांगला अभ्यास केला, पुण्यामध्ये अभ्यासिका जॉईन करून अभ्यास केला चांगला.
आणि चांगले मार्क्स आले अपेक्षित. मुलाखत पण चांगली गेली आणि यावर्षी माझी DYSP पदी निवड झाली. DYSP बनणं माझं स्वप्न होतं, ते पूर्ण झालं. तर मी सर्व माझे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहेत की आपले जे मिसकन्सेप्ट असतात की स्पर्धा परीक्षा करायची म्हटले म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा पाहिजे किंवा क्लासेसच लावले पाहिजे तुम्ही, असं काही नसतं. आज जर माझं DYSP पदापर्यंत जर प्रवास जर तुम्ही पाहिला, माझं जर स्पर्धा परीक्षेवरती जर माझा खर्च पाहिला तर तो साधारणतः 20 ते 25 हजार रुपये असेल. म्हणजे 20 ते 25 हजार रुपये खर्च करून आज मी या पदावरती पोहोचलेलो आहे. त्याच्यामध्ये फक्त पुस्तकांचा खर्च आणि अभ्यासिकेचा खर्च. मी आतापर्यंत कुठलाही क्लास केला नाही. क्लास जर लावला तर त्याचा तुम्हाला फायदा होतो, म्हणजे जे अनुभवी क्लासेस आहेत त्याचा तुम्हाला फायदा होतो, पण क्लासेसमुळेच होतं असं काही नाही. क्लास जरी नाही लावला तरी सुद्धा तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. आणि हे जे स्पर्धा परीक्षा जे क्षेत्र आहे या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. संघर्ष केल्याशिवाय इथं यश मिळत नाही. आणि तुमची परिस्थिती, तुमच्या आईवडिलांचे कष्ट हे जर तुम्ही सतत डोळ्यासमोर ठेवून जर अभ्यास केला तर या क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळतं. आज मला या ठिकाणी युवांनी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, माननीय मान्यवर आणि सगळ्यांच्या एंट्रीने आपली जी मनं झाकली गेलेली होती ती प्रज्वलित झाली असे कृष्णप्रकाश सर आणि मला ऐकण्यासाठी येथे जमलेले सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रमैत्रिणींनो आणि यशवंत आणि यशवंतांचे पालक या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. माझं इंट्रोडक्शन करून देते. मी अंजुम रशीद पठाण, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या शहराची रहिवासी. माझं ग्रॅज्युएशन 10वी 12वी हे सगळं श्रीरामपूरमध्येच झालं आहे, RBNB कॉलेजमध्ये. BSc केमिस्ट्री झालेलं आहे माझं. BSc केमिस्ट्री झाल्यानंतर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये येण्याचा विचार होताच, परंतु प्रशासकीय सेवेमध्ये यावं असं मला 2013 वेळी वाटलं. माझ्या वडिलांची नेहमीच इच्छा होती की आपल्या घरातून कोणीतरी ऑफिसर व्हायला पाहिजे, परंतु जोपर्यंत म्हणतात ना आतून आपली प्रेरणा जागृत होत नाही, आतून आपली आग लागत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. तर मला अशी प्रेरणा जेव्हा मिळाली की जेव्हा मी सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असते, माझं D.Ed देखील झालेलं आहे, तर त्या एक्झाममध्ये मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झाले होते. जी एक्झाम पूर्ण भारतामध्ये 4 ते 5% रिझल्ट देते, त्या एक्झाममध्ये मी 60% अबोव घेऊन क्वालिफाय झाले होते. तर म्हणजे मला सांगायचं असं आहे की एखादी जरी तुम्ही एक्झाम पास झाला किंवा एखादं जरी एक पाऊल पुढं गेलं तर तुम्हाला 10 पावलं पुढं टाकण्याची हिंमत मिळते आणि तीच मला मिळाली. माझं जे आज काही यश आहे त्याच्यातले सर्वात मोठे वाटेकरी आहेत माझे आईवडील, ज्यांनी मला पदोपदी क्षणाक्षणाला मला जो मोरल सपोर्ट असतो तो प्रत्येक वेळी दिलेला आहे. 2013 पासून मी जेव्हा सुरुवात केली, 2013ची माझी प्री क्रॅक झाली नव्हती, 2014ची माझी मेन्स क्रॅक झाली नाही, म्हणजे अपयश हे येतच गेलं. परंतु मित्रांनो, मी तिथंच थांबले नाही. माझी 2014ची जी मेन्स होती ती माझी 4 मार्कांनी गेली होती, परंतु त्यावेळी मी स्वतःला अल्टिमेटम दिलं की पुढची जी 2015ची मेन्स असेल त्यावेळी मी 40 मार्कांनी लीड घेईल. परंतु मित्रांनो, त्यावेळी मला अक्षरशः 80 मार्कांची लीड होती. सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जो काही प्रयत्न करता किंवा जे काही तुमचं गोल ठरवलेलं असतं त्याच्याशी तुम्ही 100% प्रामाणिक राहा. म्हणजे केवळ आपले आईवडील सांगताय किंवा केवळ काहीतरी करायचं म्हणून काहीतरी करू नका, तर मनापासून करा. मनापासून केलेली गोष्ट नेहमी सत्यात उतरते. जे काही सांगितलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये की तुम्ही ज्या गोष्टी विचार करतात किंवा ज्या गोष्टींचं तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी व्हाव्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा आणि पॉझिटिव्हली तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश येते. खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हैं, खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हैं, धुआं बनकर पर्वतों से उड़ा करते हैं. ये कैचियाँ खाक हमें उड़ने से रोकेगी, ये कैचियाँ खाक हमें उड़ने से रोकेगी, हम परों से नहीं बल्कि हौसलों से उड़ा करते हैं. असाच हा माझा प्रवास चालू होता. 2015च्या वेळी कोणतीही पोस्ट नव्हती, म्हणजे अक्षरशः मी तलाठीचं 6 महिने जॉब करून
रिस्क घेऊन जॉब सोडून आलेले होते. त्यावेळी मला कोणतीही पोस्ट मिळवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे असिस्टंट STI नायब तहसीलदार जो कोणता पण फॉर्म यायचा ते मी सर्व भरायचे. आणि 2015 या वर्षी माझं असिस्टंट STI आणि नायब तहसीलदार या तिन्ही पदांसाठी सिलेक्शन झालं. तर मित्रांनो, म्हणजे आता खूप वेळा मला विचारलं गेलं की तुम्ही तिन्ही पोस्ट एकाच वेळी कसं काय निघाले तुमची. तर मला असं सांगायचं की आपण फोकस जरी आपला राज्यसेवेवरती असला तरी ज्यावेळी एक्झाम येते त्यानुसार आपण पॅटर्न चेंज करायला पाहिजे. म्हणजे जर 2 महिन्यानंतर आपली राज्यसेवेची एक्झाम आहे आणि 1 महिन्यानंतर जर आपली STI असेल तर त्याच्यातील जो कॉमन पार्ट आहे, जो अनकॉमन पार्ट आहे, त्याचा व्यवस्थित प्री प्लॅन करून व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जर मी अचीव करू शकते तर तुम्हीही करू शकता. परंतु त्याच्यासाठी मस्ट आहे की तुम्ही प्लॅनिंग करणे. प्लॅनिंग म्हणजे असं नाही का 8 ते 10 एवढंच आणि 10 ते 12 एवढंच, तसं नाही. एक्झाम कोणती जवळ येते, त्याच्यानंतर कोणते, त्याच्यातले कॉमन पॉईंट कोणते आहेत, अनकॉमन पॉईंट कोणते आहेत त्यानुसार. कारण की आपल्याला माहिती असतं की काय करायचं पण नेमकं कळत नाही की कसं करायचं. तर त्याच्यासाठी तुमचे जे कोणी मार्गदर्शक असतील किंवा काही यशवंत वगैरे असतील त्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घ्या. परंतु शेवटी अभ्यासाची जी पद्धत असते ती तुमची स्वतःचीच असली पाहिजे. कारण की अभ्यास करणं म्हणजे हे स्वतःची एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच असते. त्याच्यामुळे ती पद्धत तुम्ही कोणाची उगीच अनुकरण करू नका, ती स्वतःचीच ठेवा. फक्त जे काही पॉईंट्स वगैरे असतील की जे आपल्याला माहीत नसतात, कारण की मुलं असं सहसा होतं की नुसता अभ्यासच करतात, परंतु ज्यावेळी त्यांचा परफॉर्मन्स देण्याचा वेळ येतो, म्हणजे ज्यावेळी एक्झॅक्टली एक्झाम असते, जो काही 1 तास असतो किंवा 2 तास असतात, त्यावेळी ते त्यांचं पूर्ण पोटेन्शियल वापरत नाही. तर असं का घडतं? कारण की त्यांची जी पूर्वीची प्लॅनिंग नसते किंवा त्यांनी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं नसतं. जरी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं असेल तर स्वतः जेव्हा पेपर देतात, टेस्ट सिरीज देतात किंवा एक्झाम देतात, त्यानंतर ते त्यांच्या पेपरचं ॲनालिसिस करत नाही. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस ही वेगळी गोष्ट झाली आणि पेपरचं ॲनालिसिस करणं ही गोष्ट वेगळी झाली. पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे चुकताय. म्हणजे विनाकारण होणाऱ्या सिली मिस्टेक भरपूर असतात. जरी तुम्ही सिली मिस्टेक्स कमी केल्या तर त्यामुळे मला असं वाटतं की 10 ते 15 मार्क्स नक्कीच तुमचे वाढू शकतात. आणि जर 10 ते 15 मार्कांचे तुमचे वाढले तर तुमची कोणतीही पोस्ट निघू शकते. मागच्या वर्षी मला इंटरव्ह्यूला फक्त 43 मार्क होते, परंतु यासाठी मी युनिक अकॅडमीची खूप खूप आभारी आहे. आणि मला विशेष करून सांगावं लागेल की मी कृष्णप्रकाश सरांची पण खूप आभारी आहे. कारण की आमच्या पॅनलमध्ये आम्हाला कृष्णप्रकाश सर होते. अक्षरशः मी जेव्हा बाहेर बसलेली होते तेव्हा माझे पाय लटलट करत होते. म्हणजे दुसरा जरी एक्सपिरियन्स असला तरी आपले आयोगाचे माननीय VN मोरे यांचं मला पॅनल होतं. त्याच्यामुळे बाहेर मी म्हणजे खूप घाबरलेली होते. पण जसं दार उघडलं आणि सरांचा हसरा चेहरा बघितला, तिथंच म्हणजे मी निम्म जे माझं काही भीती होती ती गेलेली होती. तर सर थँक्यू सो मच. सर खूप कोऑपरेटिव्ह आहेत. सरांसाठी एक शेर पेश करावासा वाटतो मला. पहाड़ों को काट के रास्ते बनाने का दम रखते हैं हम, घिर भी जाए तूफानों से उन्हें मजा चखाने का दम रखते हैं हम. ये तो तरस आता है आसमां की खामोशी देखकर, ये तो तरस आता है आसमां की खामोशी देखकर, वरना उसका भी सीना चीर कर रोशनी फैलाने का दम रखते हैं. थँक्यू सो मच. युवांनी जो काही इथं सत्कार समारंभ ठेवला आणि विशेष म्हणजे आम्हाला रंगमंचावर बोलून आमचा एवढा सन्मान वाढवला. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच की तुम्ही मला ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माझ्या सर्व नगरी मित्रमैत्रिणींना जे उभे राहून माझं भाषण आणि सर्व कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांना सप्रेम नमस्कार करतो. सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ. नगरी माणसं कसं आहे सर, सरांना माहिती आहे सर, आपल्याकडे होते नाव अहमदनगर सरळ आहे परंतु प्रत्येक अक्षरामध्ये गाठ आहे. नगरी माणूस जर उघडला तर पूर्ण उघडून जातो, नाहीतर मग सगळ्या गाठीच गाठी होतात. तर
माझा प्रवास आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे आणि वेळेचा पण थोडासा आहे, पण तरी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे आज एक वर्तुळ पूर्ण होत आहे. इतिहास अपने आप को दोहराता है असं आपण ऐकतो, पण अक्षरशः मी आत्ता तो क्षण अनुभवतोय. जेव्हा सर आपल्याकडे नगरला SP होते आणि कॉलेजांमध्ये त्यांचा सुट्टीच्या दिवशी ते व्याख्यान द्यायचे असायचे. मग मी एका व्याख्यानाला त्यांच्या गेलो होतो बोलेगावला परिसरात आणि अक्षरशः पुढे रागेत बसून त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. तेव्हा सरांनी सांगितलं होतं, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके इरादों में जान होती है, पण होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. बस तेवढ्या 4 ओळी सरांचा एक संदेश आणि ऑटोग्राफ घेऊन अभ्यासाला सुरुवात केली होती आणि मग आत्तापर्यंत आलोय. तसं सांगायचं तर 1ली ते 4थी पर्यंतचं माझं शिक्षण शेवगाव या ठिकाणी झालं. माझे चुलते या ठिकाणी आले आहेत, त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं. वडील माझे निरक्षर होते, त्यांना थोडंसं दारूचं व्यसनही होतं. नगरला आई वडील कामानिमित्त आले आणि माझं 5वी ते 12वीचं शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी झालं. 10वीत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं लिव्हर खराब झाल्यामुळे. आईने मधल्या काळात दरम्यानच्या काळात 5वी पासून 12वी पर्यंत घरकाम करून मला शिकवलं होतं आणि तिचं असं इच्छा होती की काहीतरी आपल्या मुलांनी करावं. मग मी ठरवलं की त्यावेळेस 1998चा काळ होता. 10वी पास झाल्यानंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे 2 क्षेत्र आपल्या सर्वांना माहिती असायचे त्यावेळेस. आता बऱ्यापैकी अवेअरनेस वाढली आहे. मग म्हटलं की आपण इंजिनियर होऊया. पण 12वी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंगची जी माहिती काढली की शासकीय कॉलेजमध्ये सुद्धा 10,000 रुपये फी, बाकीचे हॉस्टेल खर्च, पुस्तकं, लक्षात आलं की आपल्या आईला हे सगळं काही झेपणार नाही आहे. मग DEDला गेलो. DED केल्यानंतर अक्षरशः आई 500 रुपये मनी ऑर्डर पाठवायची. आज आपण 500 रुपये खूप कॅज्युअली खर्च करतो, परंतु 500 रुपयांमध्ये मला महिनाभर त्यावेळेस काढावं लागायचं. कॉलेजचे ड्रेस, कॉलेजचं शैक्षणिक साहित्य तयार करणे, मेसचा काही प्रश्नच नव्हता. आम्ही स्वतः स्वयंपाक करायचो. स्वयंपाक म्हणजे आमचं दुपारचं लंच फिक्स असायचं, व्हेज बिर्याणी. आता 500 रुपयात व्हेज बिर्याणी कशी येणार? सोपं आहे. एक कांदा, एक टोमॅटो, हळद आणि मीठ, झाली व्हेज बिर्याणी. असं 2 वर्ष करून आम्ही शिक्षण घेतलं. त्या व्हेज बिर्याणीचं पण मला काही वाईट वाटत नव्हतं, कारण की मनामध्ये इच्छा होती की आपण काहीतरी करूया. शिक्षण चांगलं झालं. नंतर DED झाल्यानंतर नोकरीसाठी इकडं प्रश्न पडला काय करावं. तर काकासाहेब म्हस्के या ठिकाणी संस्थेमध्ये मला विनाअनुमानित तत्वावर नोकरी मिळाली. ज्या काळात मी सरांचं भाषण ऐकायचो तो काळ हा 2003 ते 5चा काळ. आणि मग ठरवलं की काहीतरी करायला पाहिजे आपण. नोकरीत 1,000 रुपये मला पगार मिळत होता, म्हणजे महिन्याचे 500 रुपये वाचले होते मनी ऑर्डरचे आणि 1,000 रुपये वाढले होते, म्हणजे मी प्लसमध्ये आलो होतो. आणि 1.5 वर्ष झाल्यानंतर आनंदात सायकलवर मी जायचो. इथून झोपडी कॅन्टीनला भूतकरवाडीमध्ये राहतो मी. बरेचसे आता सरांना सांगू इच्छितो की इथलं 30% ऑडियन्स माझे मित्रच आहेत 10 वर्षापासूनची, त्यामुळे त्यांना हे सगळं रिपीट होत आहे. मग पुणे जिल्हा परिषदेमध्ये मला नोकरी मिळाली. 1.5 वर्ष संस्थेमध्ये काम केलं. मला वाटलं आता नोकरी मिळाली म्हणजे शिरूरसारख्या ठिकाणी आपल्याला सेटल होता येईल, परंतु सुदैवाने मला नोकरी अत्यंत दुर्गम भागामध्ये, म्हणजे इथून 250 किलोमीटरवर वरंदा घाट आहे बोरताळा पुणे जिल्ह्यामध्ये, त्या डोंगरात नोकरी मिळाली. मग तिथंही मला तोपर्यंत MPSCचं काही माहिती नव्हतं. मग आम्ही तिथं 5 किलोमीटर डोंगरात जाऊन अभ्यास करायचो. पोरांनाही शिकवायचो स्कॉलरशिप गणित. तिथं कोणी शिकलेलं नसायचे मुलं. त्यांना मी सांगितलं की 15वी झाल्यानंतर अधिकारी होता येतं. मला थोडीशी माहिती मिळायला लागली होती. अविनाश धर्माधिकारी सरांचे लेख वगैरे वाचण्यात यायला लागले होते. मग मुलांना सांगितलं की तुम्ही 10वी 12वी पर्यंत शिका. आता ते मुलंही एक इंजिनियर झाला आहे, एक नवोदय विद्यालयामध्ये गेला आहे, एक BSc झालं आहे. बरेचसे मुलं त्यानंतर शिकले पुढे. पण तिथं मी 7 वर्ष होतो. मग अभ्यासाला सुरुवात केली. 2008-9ला मी पूर्ण वेळ 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपवून पूर्ण वेळ पगाराची नोकरी सुरू झाली. परत मग ठरलं आता अधिकारी होऊया. मग आपला नेहमीचा जुन्या हिंदी चित्रपटातला मेलोड्रामा आमच्या घरी झाला. आमची आई म्हणाली मला BP आहे, माझं काही खरं नाही, तू लग्न करून टाक. आता जे अभ्यास करतायत त्यांना माहिती आहे की लग्न करून टाक आणि MPSC याचं विरुद्ध डोकं आहे. पण म्हणलं चला आता आईची इच्छा आहे. आणि तसंही म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की जर एखादी गोष्टीकडे आपल्याला जायचं असेल तर अडथळ्यांचा काही परिणाम होत नाही. म्हणजे पत्नीच्या दृष्टिकोनातून बोलत नाही, MPSCच्या दृष्टिकोनातून बोलतोय. मग MPSCचं ओळख झाली होती, तोंड ओळख. लग्नही ठरलं होतं. आज मग माझे मेवणे इथं आहेत. त्यांच्या घरी जाऊन मी चांगलं भाषण ठोकलं की मी आता MPSC करणार आहे आणि विकेंड फॅमिली राहील. पत्नीला सांगितलं. ती म्हणे हो चालेल चालेल. म्हटलं चालायचं नाही, आमच्या घरी येऊन बघा 10 बाय 10ची खोली आहे. त्यांचा अगदी बंगला वगैरे विस्त बागला. म्हटलं या मुलीचं आपलं काही जमायचं नाही. थोडं सविस्तरच सांगतोय. कुसळकर सरांनी मला 7 मिनिटं दिले.
तर मग त्यांना घरी दाखवलं की 10x10ची खोली. म्हटलं मॅडम प्रॅक्टिकली या तुम्ही, जीवन खूप मोठं असतं, हिंदी चित्रपटातलं सगळं काही सारखं सगळं चांगलं होतं असं काही नाही. मॅडम तयार झाल्या, मेवणे पण तयार झाले, सासूबाई सांगितलं की नाही काय होत नाही, तुमच्याबरोबरच करायची, आम्हाला मुलगी देऊन टाकायची. मग एक प्रश्न मिटला, मुलगी मिळाली. काय होतं आपल्या इकडे किती जरी नोकरी असली ना नगर नाशिक पट्ट्यात सर, की शेती असल्याशिवाय मुली मिळत नाहीत. आणि उलट पण होतंय, शेती असली आणि नोकरी नसेल तरीही मिळत नाही. आता शेती आणि नोकरी ह्या जर 2 गोष्टी असेल तर त्याला लग्नाची काही गरज पडणार आहे का? सांगायचा मुद्दा एवढाच की लग्न ठरलं, MPSC पण करायचं ठरलं. मग MPSC म्हटलं राज्यसेवा काय आपले बस की बात नाही आहे, ये पुणे मुंबई के क्लास के प्रोडक्ट की बात आहे, असं माझा समज. माणूस न्यूनगंड कसा असतो. म्हटलं आपण PSI STA असिस्टंट होऊया, हे जरा सोपं दिसतंय, ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत 2, हे जुळेल आपल्याला. आणि सुरू केलं, PSIच्या फिजिकलपर्यंत पोहोचलो. आणि मग आपल्याला वाटतं भाग मिल्का भाग, आपल्या छातीवर बिल्ला लावल्यावर आता हिरो स्टार्ट घेणार आणि जिंकणार. मी खूप पिक्चर पाहिलेले, मग मला वाटायचं आपण जिंकणार, आपण प्रत्येक जण आपल्या चित्रपटातला हिरो असतो. मग धावायला सुरुवात केली. पहिले 300 मीटरपर्यंत मी परत बरोबर होतो सगळ्यांच्या. नंतर काय झालं, पापणीवर लावायच्या आज सगळे पुढं आणि मी स्लो मोशन मध्ये धावतोय. चित्रपट पण आठवायला लागले, स्लो मोशन मध्ये हिरो जिंकत असतो, पण रिअलिटी मध्ये ते सगळे हिरो पुढे निघून गेले होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. काही लोक ओरडायला लागले, पळ पळ काय थांबलाय लवकर. प्रेक्षकांमधून एक मित्र नेला होता, बाळासाहेब बनसोडे शिक्षक, तो मला म्हणायचा भाग, त्याला वाटायचं चित्रपटासारखा काही चमत्कार होईल, अचानक नाही का मेलेला हिरो कसा पळतो, तसं काही झालं नाही. मी शेवट आलो. PSIच्या त्या परीक्षेमध्ये मला गोळाही जास्त लांब गेला नाही, उंच उडीही गेली नाही, पुलक पण 3-4 निघले, त्यातला एकदा पाय टेकले. म्हणजे मला कळलं की आपलं जे काही जडणघडण झाली आहे ती काय ऑफिसर होण्यासाठी काही झालेली नाही आहे. मग मला सोपं होतं MPSCला नावं ठेवायला, पण मी ठेवले नाही. मी मित्राला म्हणलं आजच्या निकालातून एवढं येत आहे की आपण PSI नाही होऊ शकत, बाकी काही होऊ शकतो. मग म्हटलं आता STIचा अभ्यास करूया. मग STIची जाहिरात आली 2011ला. तिची पूर्व मुख्य त्यावेळेस मुलाखत असायची. मुलाखतीला पास झालो आणि माझा भाऊ इथं आलाय, त्याला घेऊन गेलो मुलाखतीला. आता आपल्या घरात वातावरण नसतं ना, त्या दिवशी रॅन्डमली माझा शेवटची मुलाखत झाली. आणि तोपर्यंत हा बाहेर बसलेला, बाहेरचे मुलं आले का विचारायचे, अरे मला खूप सोपं विचारलं, आपलं होणार 100%. मी आलो 6-6:30ला घामा घुमून, मुलाखत चांगली झाली होती. तो माझ्यावर बिथरला, मला तुझा गेम झालाय म्हणला. मला कळेलच माझा गेम कसं झाला. तो मी दिवसभर लोकांचे सगळे आढावा घेतलाय, तू सगळ्यात शेवटी आलाय, तुझं काम झालेलं, तुझं काही होत नाही आता. बाकीच्यांना सोपे प्रश्न विचारले, मला तर काही ते वाटत नव्हतं, कारण मुलाखत चांगली झाली होती. पण म्हटलं निकाली तर याला काय नको म्हणायला. त्याला म्हटलं चल घरी जाऊया. मग घरी आलो, 2-3 महिन्यानंतर निकाल आला आणि खरंच माझा गेम झाला होता. तो म्हणलं बघ तुला म्हणलं होतं ना. आता मलाही वाटायला लागलं सर सचमुच आपला गेम हो गया क्या. 8 दिवसांनी मार्क आले आणि मार्क आल्यानंतर कळलं की मुलाखतीला आपल्याला 50 पैकी 32 मार्क मिळाले. आणि त्या वर्षी जो राज्यात पहिला आला माणूस होता, आमचे नगर जिल्ह्याचेच होते, अनंतरामराजे भोसले, उनको 34 मार्क्स आहेत 50 में से. मला कळलं की आपला गेम झालेला नाहीये, आपला गेम आपण केलाय. मराठीकडं इंग्लिशकडं लँग्वेजकडं लक्ष दिलं नव्हतं. परत त्याला म्हटलं, तो मला गमतीने भरत आंधळे वगैरे काही नावं ठेवायचं, भरत आला. कारण मी भरत आंधळे, विश्वास नांगरे पाटील यांच्या क्लिप सारखं ऐकायचो, नापास झालं कधी रात्रभर बघायचो. आणि आमच्या घरी कोणी आलं, घरी कोणी आलं की त्याच्या मित्रांना सांगायचं याच्या नादी नका लागू, हा तुम्हाला कागद करून टाकेल. कारण मला सांगायचं मी एवढं सांग, अभ्यास कर, MPSC अधिकारी होता येईल. मी आजूबाजू बरेच मुलं नादाला लावले होते, पण ते नंतर विचारायला लागले सर तुमचं कसं काय होत नाहीये. मग दुसऱ्या वर्षी 2012ला जाहिरात आली, 1090 जागा होते सर सेल टॅक्स इन्स्पेक्टर. तब तक मैं सोच बडी नाही रखता था. मला असं वाटत होतं की ST झालं तर लय झालं, आपलं राज्यसेवा आपली बस की बात नाहीये, न्यूनगंड सब खुद को कम समजता था. मग 1090 जाहिरात आली. मनात ठरवलं 1090 पैकी आपल्याला 100 मध्ये आलं पाहिजे, तरच आपला अभ्यास आहे. आपण कसं पण ते यादीत बसू असं मला वाटून गेलं. मित्रांना सांगितलं, ते आता मला सांगतात की त्यावेळेस आम्हाला तुझा ओव्हर कॉन्फिडन्स वाटला होता, हे असंच बोलतोय म्हणजे जाऊ दे असं.
नंतर चांगला अभ्यास केला, प्रिलिम मेन्स, आणि त्यावेळेस मग 85वा रँक मिळाला. आणि माझा जे मनातलं ठरवलं होतं 2012ला इतके झालो. आणि माझ्या भावाला विचारलं, आता आपला गेम झालेला नाही बरं का आपला. त्याला वाटायला लागलं हाय राव, सिस्टीम पारदर्शक चाललेली आहे आणि आपला भाऊ करतोय काहीतरी. मग त्याच वर्षी राज्यसेवेकडे बघ कसं होतं, माणसाला एक पोस्ट मिळाली का कॉन्फिडन्स वाढतो. थोडं पाणी पितोय, मला तोंडच बंद होतंय सारखं. बोर झालं तर फक्त एक 10 जणांनी हात वर करा, मी थांबेल. 2012ला मग काय झालं, एसटी झालो होतो आणि राज्यसेवेची पण प्रिलिम मेन्स आणि मुलाखतीला पोहोचलो. परत माझ्यातला हिरो जागा झाला. म्हटलं आता आपलं होईल आणि आपण क्लास 1 होणार. घरी पण सांगितलं भावाला, आईने सगळ्यांना सांगून टाकलं आता आपला मुलाखतीला गेलाय. परंतु काय झालं, त्या मुलाखत काय होतं, जे एकाच 3 पट मुलं बोलवलेले असतात. जितने पोस्ट भरणे के त्याच्या 3 पट मुलं बोलवलेले. मग मी जास्त हिंदी नको मारायला, भावना झालं. भावना प्रभावी झाल्या का बुद्धी चालत नाही, हे शिका. आणि होम ग्राउंड आहे त्यामुळे मी जास्त वेळ बॅटिंग घेतोय, त्याचा गैरफायदा घेतोय खरं तर. आणि मग 2012ला काही माझं नाव निवड यादीत नाव आलं नाही. भावाने काही दुर्लक्ष केलं की, कारण त्याच्या दृष्टीने मी एसटी होणंच लय होतं. आई पण म्हणायची नको येडावाटी करू, कशाला लोक येडे झालेत. पण मी सोडायला तयार नव्हतो, कारण नगरमध्ये पोस्टिंग मिळाली होती. पत्नी शिक्षिका होती, पत्नीचा पण खूप सपोर्ट आहे. त्या प्रकरणावर मी येणार आहे. मागे ती नाराजी व्यक्त केली होती तिने, पण मी माझं काही सांगत नाही. 2013ला परत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, परत यादीत नावच नाही आलं. पण मी काय मनातून हार मानायला तयार नव्हतो. 2014ला एसटी झालो आणि मित्र काय मिळाले की म्हणाले जाऊ दे, तू शिक्षक होता, मी शिक्षक होतो, माझी बायको शिक्षिका, तुझी बायको शिक्षिका, कशाला अभ्यास करतो, तुला नगरला पोस्टिंग मिळाली, मला मिळाली. झालो मग त्याच्या याच्यात आलो मी, उसके बहिकाव मी आ गया म्हणून. आणि तसंच जाऊन बसलो प्रिलिमला 14ला, 2 मार्कांनी पूर्व परीक्षा अनुत्तीर्ण झालो. परत भरत आंधळे, परत आपले नागरे पाटील, परत गरुडचे. म्हणलं नाही राव, हे आपलं नाही, आपल्याला पुढे जायला पाहिजे. त्या मित्राला हळूहळू टाळू लागलो. परत 15ला अभ्यास केला. 15ला आमचे मित्र बाबूराव जाधव इथं आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जायला. 37 वर्षांचा तरुण आहे, पण अजून अभ्यास करतोय. आणि ह्या ज्या टाळ्या आता वाचतायत ना, पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी वाचतील याची मला खात्री आहे. जसा मिल्खा सिंगचा मित्र किंवा कोच त्याला म्हणाला होता, जिन परिंदों को आसमान छूना होता है वो पेड़ पौधों से दिल नहीं लगाया करते, तसं त्यांनी मला सांगितलं होतं की आता तुला अभ्यास करायचा आहे. 15ला आम्ही दोघंही मुलाखतीला पोहोचलो. आणि सर पॅनलवर असतातच, म्हणजे नगरचे मुलाखती मुंबईला होतात आणि सर स्थानिकला तिथं मोठ्या पदावर आहे, त्यामुळे सर असतात. मॅडम म्हटले तसं आम्हाला सरांना पाहिल्यावर थोडंसं बरं वाटायचं. म्हणजे सर काही फेवर करत नाही, जे मी सांगतो की माझ्या या वर्षीच्या मुलाखतीचं मी थोडं सांगणार आहे, त्यावरून कळेल तुम्हाला. मग 15ला झालं, मुलाखत झाली. परत लेखीमध्ये कमी मार्क होते, मुलाखतीला थोडे कमी आले. आणि मुलाखत देऊन घरी आलो. घरी आल्यानंतर पत्नीने विचारलं, काय काय विचारलं, प्रत्येकाची बायको विचारतच असते, म्हणजे तुम्हाला नाही कोणाला अनुभव जास्त, कारण सगळे वेगवेगळे येत असतील. मला विचारलं काय काय विचारलं. मी म्हटलं एक प्रश्न चांगला विचारला होता. सर कोण होते त्या वर्षी, मोरे सरांनी विचारलं होतं, खाजगी शाळा चांगल्या आहे की सरकारी शाळा चांगल्या आहे. तर मी थोडंसं बोधरेशनमध्ये सांगून टाकलं खाजगी शाळा चांगल्या आहे. मग पत्नीने सांगितलं तुमचं यावर्षी काय अवघड दिसतंय मला. मी म्हटलं कसं काय अवघड, तुला काय कळत नाही म्हणलं MPSC, तू काय नको सांगू, आपला निकाल येणार आहे, क्लासून होणार आहे. माझा आत्मविश्वास काय हवेतच असणार. झालं, ती पण काही बोलली नाही. ती म्हटली असं निकाल आल्यावर बघू याचा घेत. निकाल आला, परत क्लास 2 पण नाही झालो, यादीतच नव्हतो. परत विचार केला, आपली बायको सांगते म्हणजे काहीतरी मुद्दा असेल राव, माघार घेऊया आणि तिला विचारूया तुला असं कसं काय वाटलं होतं. परत तिला विचारलं की तू सांग ना कसं काय म्हटलं त्यावेळेस की नाही होणार. ती म्हटली तुम्ही शिक्षक होते. म्हटलं हो. मी पण शिक्षक आहे. हो. तुम्ही माझ्या शाळेत आले का. म्हटलं नाही आलो. मग तुम्ही वाईट शिक्षक होते का. म्हटलं नाही. मग तुम्ही डायरेक्ट कसं काय सांगता खाजगी शाळा चांगल्या. समाजामध्ये कोणतेही ब्लॅक अँड व्हाईट नसतं असं मला तिने सांगितलं. म्हणजे मी खरं तर उत्तर तिनेच सांगितलं. काय सांगायला पाहिजे होतं, काही खाजगी शाळा चांगल्या आहेत, काही सरकारी शाळा चांगल्या आहेत, हे रिअलिस्टिक उत्तर होतं. हा बॅलन्स मत होतं. ते जर त्या वर्षी मी दिलं असतं, सर कोण होते, मला 45 मार्क आले, मला कळून चुकलं की आपला गेम आपण हाताने करतोय, दोष कुणाचाच नाहीये. मग मला कळलं की चांगले उत्तर कसे द्यायचे असतात. बॅलन्स. पत्नीकडून कोचिंग ना,
मग या वर्षीची मुलाखतीचा किस्सा, या वर्षीची मुलाखत तर खूपच रंगली होती. पहिलाच माझा नंबर होता, सरांना आठवत असेल. खूप म्हणजे एक मॅडम होते आणि सर होते आणि देशमुख सरांचं पॅनल होतं. मी गेलो वगैरे सगळं झालं आणि सर त्या दिवशी मूडमध्ये होते. सर प्रत्येक माझ्या उत्तराला गुगलीच टाकायचे. तर सर आले म्हणून सांगतो काय झालं. मला अध्यक्षांनी विचारलं तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये इतके अत्याचार आणि वगैरे कसं काय होतात. मी आपलं नेहमीचं एक उत्तर तयार केलेलं होतं. मी सांगितलं सर आमचा जिल्हा जागरूक लोकांचा जिल्हा आहे. आणि म्हणून आमच्याकडं कोणत्याही जाती जमातीने काही केलं वाईट तर ते आम्ही लपून ठेवत नाही, उघड्यावर पाठवतो. मग सरांनी गुगली टाकली, अच्छी बात है आपके नगरकर इतने जागरूक है, फिर आपके MLA MP सब गुंड लोग कैसे होते. आता घाम पुसायची बाळी माझी आली. तरी थोडंसं आवरलो आणि म्हटलं की सर जागरूक लोकांचा थोडीशी एक समस्या असते की ते आपापसात जास्त चर्चा करतात, परंतु निवडणूक लढवायची वेळ येते तेव्हा ते निवडणुकीला उभे राहत नाही आणि बाहुबली लोकांसमोर ते राहत नाही. मग सरांनी परत मला थोडंसं बोलतं काढण्यासाठी टाकलं, हमने सुना है की शराब भी बाटे जाते, पैसे बाटे जाते. मग मी त्यांना आदर्श उत्तर देऊ शकलो असतो, नाही सर आमच्या जिल्ह्यात असं काही होत नाही. तर मार्क मला 0 आले असते. मी सांगितलं खरं बोलायला पाहिजे मुलाखतीमध्ये. मी म्हटलं सर आमच्या जिल्ह्यामध्ये अशा काही घटना होत आहेत, पैशांचाही वापर होतो, दारूचाही वापर होतो. कारण मी ते आपल्या सगळ्यांना माहितच आहे, खरं बोलत होतो. कोणाला काही कंटाळा झालाय का. हा लढबापू शेवटला होणार आहे. नंतर मग सरांनी विचारलं आप शिक्षक थे, डायरेक्ट प्रश्न होता तो पण मला खूप आठवतो. तर ये RTE के बारे में आपने सुना होगा, तो ये राइट टू एजुकेशन भारतीय राज्य घटना में कौन से कलम में अंतर्भूत है. डायरेक्ट प्रश्न. मुलाखतीला काय होतं, लपता येत नाही आपल्याला. मुख्यला जर सोपा प्रश्न चुकला तरी आपण पास होऊ शकतो. म्हणजे शीतेला कोणतं हरण आवडलं होतं ते जरी आपण कस्तुरी मृग लिहिलं तरी पास होऊ शकतोय आपण, चितळ असलं तर उत्तर. पण तिथं थोडा वेळ विचार केला आणि सुचलं. म्हणजे माझं कदाचित तो दिवसच असावा. म्हटलं सर राइट टू एजुकेशन आर्टिकल 21A में है. परत सरांचं गुगली आला, क्या है आर्टिकल 21A. म्हटलं सर आर्टिकल 21A राइट टू लाईफ आहे. परत सरांनी सर माझ्या म्हणजे त्यांना माझं चेकच करायचं होतं. राइट टू लाइफ और राइट टू एजुकेशन का क्या संबंध है दोस्त, असं म्हटले. म्हटलं सर जो आदमी अच्छी शिक्षा पा लेता है वो अच्छा जीवन जीने के लिए काबिल बनता है, इसीलिए. आणि मग सर म्हणाले हाँ यही आर्टिकल उस RTE के जो प्रियम्बल है एक्ट का जो शुरुआत है वही यही लिखा है उसमें. नंतर सरांना थोडं आवडलं. अजून एक उत्तर सांगतो. लेडी ऑफिसर होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही क्लास 1 झाल्यावर घरच्यांना वेळ कसा देता किंवा काय काम करता. सरांनी पण विचारलं होतं. म्हटलं मी सर घरी गेलो की गॅस आणतो, किराणा सामान आणून देतो पत्नीला, ते करत होतो. त्या मॅडम म्हटलं हे तर सगळेच करतात, तो कांदा कापतो का कधी. मी म्हटलं मॅडम मी कांदा वगैरे कापतो, कधी कधी स्वयंपाक पण करतो. नाही म्हणे पूर्ण स्वयंपाक करता का तुम्ही. मी म्हटलं नाही सर लुडबुड केलेलं तिला आवडत नाही. आणि सर काय म्हटलं माहिती त्याच्यावर, सर म्हणाले बच्चा सही बोल रहा है, ऐसा ही होता है घर में. म्हणजे माझी पूर्ण चाचपणी झाली होती त्या दिवशी. निकाल लागला आणि साजिद विक्रेकर आयुक्त सर क्लास 1 का जो मेरा सपना था मुझे मिल गया. ही झाली माझी स्टोरी. हे आपण टाळ्या वाजवल्या सगळं झालं. आपण म्हणतो ना अपनी जिंदगी भी हिंदी फिल्मों की तरह होती है, एंड तक सब ठीक ही हो जाता है. और अगर ऐसा ना हो म्हणजे जसं आपल्या बाबत अजून झालेलं नाही तो वो एंड नाही आहे. स्वतःला कायम बजवायचं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि तो माझा मित्र वरून म्हटला तसं लढ बापू. मग आता तुमच्यासाठी काही थोड्याशा गोष्टी सांगतो. उशीर झालाय परंतु काय हरकत नाही, मला तुमच्याशी संवाद साधायचाच होता. पहिल्या प्रथम स्वतःला ओळखा. स्वतःला जर तुम्ही ओळखलं तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू नका. हे माझ्या आई वडिलांचं स्वप्नच नव्हतं. माझ्या आईला MPSC पण माहिती नाही, तिच्यासाठी मी शिक्षक होणं तेच खूप होतं. आमची चुलते कधी पण सांगायची की मला अधिकारी हो, परंतु मला आतून वाटायचं की आपल्याला समाजाची ओळख काय आपली. मी 10 बाय 10च्या खोलीत राहतो इथं भुतकरवाडीमध्ये एवढ्या वर्षांपासून. मला आमचे नगरसेवक सुद्धा कोणी ओळखत नव्हते, आता ओळखायला लागलेले आहेत. तर स्वतःला ओळखा, एक टार्गेट सेट करा. तुम्हाला वाटलं ना आपण अधिकारी होतोय, ठीक आहे व्हा अधिकारी. काही चांगले शेतकरी होतील, काही चांगले उद्योजक होतील. ज्या क्षेत्रात तुम्ही झाला, टिळकांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं
तू चांगला चांबार झाला तरी चालेल, पण असा चांबार हो ना की पुण्यातल्या सगळ्या चांबारांपेक्षा तुला एक नंबर चपला शिवण्यात आला पाहिजे. तसं आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की जर तुम्हाला अधिकारी व्हायचे तर चांगले अधिकारी व्हा. अभ्यास कसा करावा? बरेच जण फॉर्म भरतात आणि परीक्षेला जातात आणि हॉल तिकीट आल्यावर अभ्यास करतात. म्हणजे हॉल तिकीटवाली संघटना, ती संघटना सोडून द्या. परीक्षा असो किंवा नसो दररोज 8-10 तास अभ्यास करायला पाहिजे, पूर्ण वेळ असेल तर. आणि ज्यांना पैसे नसतील, नोकरी करावी लागत असेल, त्यांनी 4-5 तास सकाळ संध्याकाळ अभ्यास करायचा. मी तसंच करायचो, फक्त मुख्य परीक्षेच्या अगोदर थोडी रजा घ्यायचो. स्पर्धा परीक्षेबद्दल बरेच गैरसमज आहेत की पुण्याला जावं लागतं अभ्यास करायला. असं काही नाही आहे. कोणीतरी म्हटलंय की कोंबडी नगरला जरी एक अंडे देत असेल तर पुण्याला पण एकच अंडे देणार आहे. याचं हिंदी अनुवाद नाही कळलं, सरांना कळतंय मराठी बऱ्यापैकी. तर 10-12 तास अभ्यास केलाच पाहिजे, असं काही नाही. जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करा. अतुल कानडे सर आपल्या मागच्या वर्षी जिल्ह्यात आपलं त्यांनी राज्यात नाव काढलंय, की ती आलेली आहे. त्याच्यात काय आहे ते मला माहिती आहे. तर चालू घडामोडी चांगला तयारी करा. 10-12 तास अभ्यास करण्याची गरज नाही, जेवढा वेळ मिळेल तेवढा करा. तरी वाचून घ्यायला हरकत नाही. हा तीच आहे मला अपेक्षित. इंग्रजीचं बागुल बुवा. इथं बसलेल्यांपैकी 80-90% मुलांना वाटतं की आपल्याला इंग्रजी येत नाहीये, त्यामुळे आपलं काय खरं नाहीये. तर इंग्रजीचा बागुल बुवा करू नका, भीती बाळगू नका. एअर इंडिया म्हणजे सॉरी रेडिओचं जे एआर न्यूजचं ॲप आहे त्यावर इंग्रजी हिंदी बातम्या ऐका. आपण भाषा कोणती कसं शिकतो? श्रवण, भाषण, वाचन, लेखन. जर भाषा आपण ऐकलीच नाही तर येणार नाही. त्यामुळे श्रवण करा, भाषण करा, बोलायचं प्रॅक्टिस करा, वाचन करा. वर्तमानपत्र इंग्रजीतलं आपण किती ॲप वापरतो? जिओ आहे, एखादं आर्टिकल वाचा, एडिटोरियल वाचा, बातम्या वाचा. स्टडी ग्रुप ठेवा. माझा चांगल्या मित्रांचा ग्रुप होता, तुमचा पण एक चांगला स्टडी ग्रुप ठेवा. सातत्य, सकारात्मकता ठेवा. अंजुम पठाण मॅडमने सिक्रेटचं सांगितलं. मी तर तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन, यूट्यूबवर तुम्ही जे काय व्हिडिओ बघत असाल ते बघा, पण आज जाऊन सिक्रेट नावाचा 90 मिनिटांचा एक हिंदी व्हिडिओ पहा. त्यात आपल्या जीवनामध्ये गोष्टी कशा घडतात, हे जे मी इथं बोलतोय हे आत्ता घडलेलं नाहीये. हे 8-10 वर्षापासूनच्या माझ्या मनात घडलेली घटना आहे, ती आत्ता इथं प्रत्यक्षात होते. कोणती पण गोष्ट 2 वेळा घडते, एक तर पहिल्यांदा मनात घडते आणि नंतर वस्तुस्थिती होते. हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, तो एक बघा. सातत्य ठेवा, आत्मविश्वास ठेवा, हारायचं नाही. नेव्हर से डाय ॲटिट्यूड ठेवा. किती पण तुम्हाला उचलून आपटलं तरी चालेल. सुलतान कसा आपटून आपण जिंकतो ना, तसं तुम्ही तुमच्या आयुष्यातले सुलतान व्हा ना. तुमच्या आयुष्यातली दंगल तुम्हाला जिंकायची आहे ना. पुण्यात जाऊन तयारी केलीच पाहिजे, याच्याबद्दल मी बोललोय, काही गरज नाहीये. नगरमध्ये करू शकता. अतुल कानडे, मला खूप मेसेज येतात सर की तुमची बुक लिस्ट द्या, पण अतुल कानडे सरांची जर 5 पानं जर तुम्ही वाचले ना, टिप्स इतक्या सुंदर दिल्यात त्या माणसाने, मी ते वाचून क्लास 1 झालोय. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आज फेसबुकवर शोधा ते कुठे, मी माझ्या पेजवर मागच्या वर्षी शेअर केलं होतं. तुम्ही सरांच्या पेजवर जाऊन शोधा आणि ते करा. भूषण सरांचा उल्लेख राहिलाय, म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आहेत. असं म्हणतात की पाहुण्यांना बोलून आपणच गप्पा मारायच्या, असं नगरकर नको वाटायला. त्यांचं आपण ऐकू. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. आणि मुलाखतीबद्दल पण मी बोलून झालेलं आहे. वेळ पण खूप घेतलाय मी, मला क्षमा करा. संदीप कुसळकर सर, मला माफ करा. आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपला नेहमीचा जो मंत्र आहे तो सांगतो. काय आहे मंत्र आपला? लढ बापू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तलवारीला धार तर सर्वांच्या होती, मनगडात बळ प्रत्येकाच्या होते, परंतु स्वराज्याची इच्छा फक्त माझ्या शिवाच्या मनात होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवणारे शाहू फुले आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि आजचे सर्वांचे मनातले हिरो कृष्णप्रकाश सर, इतर सर्व अधिकारी वर्ग आणि MPSCच्या महाभारतात चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी मनस्थिती झालेले सर्व MPSCचे अभ्यास करणारे सर्व माझे विद्यार्थी मित्र. कसं आहे, आता बरेच दिवस झाले रिझल्ट लागलेला आहे सगळ्या ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी माझे काय म्हणता येईल भाषणं म्हणता येईल किंवा व्याख्यान वगैरे बऱ्याच ठिकाणी ऐकलेले, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी रिपीट पण होत आहे आणि ते इथे पण होईलच असं तरी मला वाटतंय. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पहिले क्षमा मागतो. आणि सरांची जी एंट्री झाली, म्हणजे सिंगम तर मी पहिले बघितलेला होता आणि आज खरा सिंगम खरंच बघितलाय. कसं असतं ना, आपल्याला असं वाटतं की काय लोक आहेत,
कसे येतात, आपण कधी होणार, काय होणार, अशीच मानसिकता माझी पण 4-5 वर्षापूर्वी अशीच होती. अनेक अधिकारी वर्ग मी बघायचो, जवळ बघायचो, जवळ जाऊन म्हणजे हातही लावून बघायचो. हे असं फोटो वगैरे काढताना कोणी काढत असलं का जरासं मागून जाऊन बघायचं, अरे खरंच आहेत का. असाही प्रकार मी बराच केला. आणि आज म्हणजे सरांची एक थोडीशी ओळख करून द्यावीशी वाटते. म्हणजे सरांच्या आणि माझ्यामध्ये आज 2 गोष्टींचा एक संबंध साधला जातोय. जे इंटरव्ह्यूचे पॅनल मेंबर म्हणून सर पण होते मला. त्या दिवशी सर समोर बसलेले होते आणि आज मी सरांच्या शेजारी बसलेलो आहे. हे एक यश आपल्याला कुठून कुठं घेऊन जातं याचा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव मी घेतोय. आणि तो सांगून किंवा तुम्हाला कोणत्याही शब्दात व्यक्त करून तो तुम्हाला फील होणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुम्ही आनंद घ्यावा ही मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. तुम्ही पण 2-3 वर्षात प्रचंड प्रमाणात मेहनत करा आणि एक चांगला अभ्यास करून चांगले अधिकारी घडा असं तरी मला वाटतं. म्हणजे सरांच्या शेजारी मी त्या सर म्हणजे असे शेजारीच होते माझ्या. तर ते सरांची ही स्टाईल बघून आहे ना, मी पण इंटरव्ह्यू नंतर मी पण ट्राय केलं. परंतु ते काय मला झेपलं नाही. म्हणजे ते म्हणतात ना, ते पोलीस प्रशासन वगैरे त्याची ना एक थोडीशी झलक असते काहीतरी वेगळी. ती वर्दी भेटल्यानंतर जी माणसाची पर्सनॅलिटी दिसते तशी सर म्हणजे मला एक थोडीशी त्या गोष्टीचं वाईटही वाटतं की माझी जडणघडण त्या पद्धतीची झालीच नाही. म्हणजे 2012ला ना मी ज्यावेळेस PSI, STI आणि राज्यसेवा तिघांच्या प्रिलियम्स पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झालेलो होतो. परंतु ते प्रिलियम्स पास झाल्यानंतर ज्यावेळेस मेन्स पण क्वालिफाय झालो त्यावेळेस नंतर मला ते समजलं की PSIला काहीतरी फिजिकल वगैरे असा प्रकार असतो. आता PSIचं फिजिकल बघून मी इतका घाबरलो की म्हटलं अभ्यास करून आपण डिवाइस पिऊ पण PSI काय होणार नाही. ते इतकं भयानक प्रकार येतो. मग म्हटलं नाही आपल्याला अभ्यास करू, जास्त अभ्यास करू, पण डिवाइस पी किंवा IPS वगैरे असं काहीतरी प्रकार करू. मग ही सुरुवात अशा पद्धतीने हळूहळू होत गेली. पहिल्याच प्रयत्नामध्ये मला सगळ्या प्रिलियम्स पास झालो, मेन्स दिल्या, अगदी एका मार्काने STI गेली आणि राज्यसेवा ही त्यावेळेस थोडंसं पासिंग असल्यामुळे आत्ता जसं पर्सेंटाईल पद्धत आहे त्यावेळेस पासिंग पद्धत होती. हे पहिलाच अटेम्प्ट होता माझा. अगदी 1.33 मार्क्सने HRD जो अगदी भयानक सब्जेक्ट होता त्यावेळेस, परंतु आता सोपा झालेला आहे काहीसा, तो गेला. त्याच्यामुळे मी इंटरव्ह्यूलाच क्वालिफाय नाही झालो. नंतर मध्ये असंच ना की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण एवढं चांगलं यश, एवढा परफॉर्मन्स फास्ट दिलेला आहे, सगळ्यांच्या थोड्याशा अपेक्षा आपल्याकडून लगेच वाढल्या. परंतु ते त्यावेळेस काय माहिती होतं की हे एवढं लांबणार आहे. परंतु त्यानंतर परत एकदा जोमाने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. असं वाटायचं आता आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये इथपर्यंत आलो ना, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये क्लास 1, आता तिसऱ्या अटेम्प्टपासून सरळ UPSC, काय विचारच नाही करायचा. परंतु ते नंतर काहीतरी बरंच म्हणजे ते नशिबाला काय म्हणता येईल की इथपर्यंत पोहोचायचं होतं. अगदी 1-1 मार्काने माझ्या 3 पोस्ट गेलेल्या आहेत आणि तो 1 मार्क आणि आज महाराष्ट्रात आलेला पहिला रँक, याच्यात काय फरक आहे हे मी आता म्हणजे त्या गोष्टी सांगू शकत नाही. एक सर असं सांगता येईल की ना मी शाळेत, कॉलेजात या जन्मात कधी पहिला आलो नाही. डायरेक्ट राज्यात पहिला आलो. म्हणजे मला ही गोष्ट यासाठी सांगावीशी वाटते की ना, ग्रामीण भागात असलेले विद्यार्थी किंवा सर्वसाधारण ॲव्हरेज विद्यार्थी माझ्यासारखेच, म्हणजे आपला काही टक्का असा फार 90च्या कधीपर्यंत टेकलाच नाही. आपलं सर्वसाधारण 75-80 असं काहीतरी पासिंग व्हायचं. BEला तर मलाच माहिती मी कसं काढलं. त्यानंतर थोडंसं असं वाटायचं की आपली जी पर्सनॅलिटी झालेली आहे ती ह्या क्षेत्रासाठी अगदी योग्य आहे. म्हणजे पोलीस प्रशासनासाठी नाही म्हणता येणार, कारण की ते आपल्या कोणी ना कानाखाली वाजवले तरी आपण त्यांना नम्र अभिनंदन करणार अशी पर्सनॅलिटी आपली. त्यामुळे ते आपल्याला माहिती होतं आपल्याकडून काही ते पोलीस डिपार्टमेंटची नोकरी होणार नाही. त्यामुळे म्हटलं महसूल बरं आहे आपलं. मग इकडे आलो. आता सध्या चांगलं यश भेटलेलं आहे आणि चांगली ट्रान्सपरंट प्रशासन देण्याची माझी 100% मी प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचं सांगायचं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि सगळ्याच लोकांनी महाराष्ट्रातल्या थोडासा माझा स्ट्रगल वाचलेला आहे, कुठंतरी ऐकलेला आहे आणि तो असा फार काही गोष्टी अशा ठिकाणी म्हणण्यात आलंय की तो फारच चित्रविचित्र प्रकारचा झाला. यश अपयश हे सलग मी भोगत गेलो. परंतु एकच जिद्द होती की क्लासवर झाल्याशिवाय काही जायचं नाही, पुण्यातून जायचंच नाही, काही जरी झालं तरी थांबायचं. आणि ती एक तळमळ, तीव्रता, ही गोष्टीची मी अभ्यासात वापरली. एक पेशन्स अँड पॅशन या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे पेशन्स म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास म्हणजे यशामध्ये ज्यावेळेस तुमच्या काही अडथळे निर्माण होतात, अपयश येतं वगैरे, त्यावेळेस तुम्ही पेशन्स धरून राहा. आणि पॅशन हा तुमचा अभ्यासात वापरा. काय अभ्यास, काय राग काढायचा, चिडचिडपणा करायची, तो अभ्यासावर काढा. म्हणजे असं म्हणतात ना, ते काम असं करावं की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करावं की नाव घेतच काम झालं पाहिजे.
हे भूषण आहे रे हा गल्लीत पण कोणाला माहिती नव्हता. आज अवघ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणीतरी आहे वा हा व्यक्ती हे तरी माहिती झाले. एक सगळ्यांना कळकळीची विनंती की प्रामाणिकपणा नेहमी अभ्यासात राहू द्या, इतर गोष्टींमध्ये राहू द्या. कसं असतं, आपलं तरुण वय असतं, अनेक गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करत असतात, सोशल मीडिया, अजून बऱ्याच काही गोष्टी असतात. तर एक थोडंसं कंट्रोल, आपण कशासाठी आपले आई वडिलांचे, समाजाचे किंवा इतर अनेक लोकांचे आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात, जे आज नगरची, महाराष्ट्राची आणि पुढे जाऊन देशाची आन बान शान अशी युवान संस्था, एकदम म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक संस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचा थोडासा का होईना कुठे ना कुठे आधार घ्या. अशा संस्थांमार्फत तळागाळातले अगदी सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गातले किंवा मागास वर्गातले विद्यार्थी पुढे येत आहेत, ही अत्यंत चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. हे मी त्या संस्थेला अगदी म्हणजे मनापासून त्यांचे आभार मानतो की विद्यार्थ्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतायत. एक गाईडलाईनची कुठं ना कुठं आपल्याला गरज असते. म्हणजे माझ्या बाबतीत पण तसंच घडलं. ज्यावेळेस मी यश अपयश घेत होतो त्यावेळेस काही ठिकाणी मानसिक आधार बऱ्याच लोकांनी मला दिला. त्याच्यामध्ये मी मनोहर होळे सरांचा नेहमी आभारी राहील, गौरी सावंत मॅडम यांचाही मी नेहमी आभारी असेल. कारण की कसं असतं, आपल्याला एक प्रवास आपला चालू होतो, त्यामध्ये अनेक अडचणी येतातच, सगळ्यांच्या येतात. मी ते म्हणत नाही की मला खूप आल्या, असं झालं तसं झालं, माझं इकॉनॉमिकल वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. परंतु सगळ्या गोष्टी चांगल्या असताना देखील 2 वर्षानंतर ज्यावेळेस मी डेस्क ऑफिसर झालो त्यावेळेस ती जॉईन करणं नाही करणं या गोष्टींवर प्रचंड वादावादी झाली. त्यावेळेसपासून ठरवलं की घरीच जायचं नाही. घरी गेलं का बरंच नातेवाईक यायचे, मग ते परत सगळेजण सल्ले द्यायचे. ते असं वाईट वाटायचं की यार आपण कशासाठी करतोय, हे सगळ्यांसाठीच करतोय ना, आणि आपल्यालाच का बरं सगळेजण नाही म्हणतायत. मग एक विचार केला की प्रामाणिकपणे पुन्हा एकदा अभ्यास करूया. पण ते काय यशाचं एक लवकरात लवकर मिळवण्यासाठी मी इतका अधीर झालो होतो की 2015ची प्रिलिम्स आपल्याला द्यायची आहे हेच मी विसरलो होतो. कारण की 2014च्या मेन्समध्ये माझा प्रचंड स्कोर होता. क्लासमध्ये 1001% भेटेल असं मला माहिती होतं. परंतु काही अडचणींमुळे म्हणता येईल किंवा आपलं नशीबच खोटं समजावं की 1 मार्काने DYSP गेलं. नंतर त्याच वर्षी परत प्रिलिम्सच फेल झालो. मग एक पुन्हा एकदा काय करायचं काय नाही, एक थोडंसं 2-3 दिवस शांतता विचार केला आणि आपल्याला हेच साध्य करायचं आहे, हेच ध्येय आहे आपलं, आणि तेच एक मनात विचार करून प्रामाणिकपणे पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे आज मला इतका आनंद होतोय की आमच्यासोबत जेवढ्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्याच्यातले अबाउट 80 ते 90 जण माझ्या ओळखीचे आहे आणि परिचयातले आहे. आणि ते इतके सगळे चांगलं आहे, एक चांगला ग्रुप आमचा तयार झालेला आहे. आणि पुढेही सगळ्या प्रशासकीय सेवा किंवा योजना राबवताना आमच्यामध्ये जी कोऑर्डिनेशन असेल ते चांगल्या पद्धतीने आत्तापासूनच बांधल्या जात आहे. अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल विद्यार्थी मित्रांनो, फार प्रचंड काय असं 17-18 तास अभ्यास केला असं काही नाही. इनबिन 11-12 तास अभ्यास आपला सर्वसाधारण होता. परंतु ज्या दिवशी 3 जानेवारी 2012 मी अभ्यासाची सुरुवात केली होती तर 16 मार्च 2017 रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंतची माझी विद्यार्थी दशा तशीच होती. एक डाऊन टू अर्थ अप्रोच ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे कसं आहे, आपण आज प्रशासकीय अधिकारी झालो तर ते शेवटी असतं ना, आपण PSI होण्यासाठी IPS होण्यासाठी पुण्यात येतो आणि PSI झालं का ते फारच ते वर्दी घातल्यानंतर वेगळंच काहीतरी मुलांचा चेंज होतो, बदल होतो. असं विद्यार्थी मित्रांनो प्लीज करू नका. आपण कशासाठी आलेलो आहोत आणि कसं आहे, एक शेवटी आपण जरी प्रशासकीय अधिकारी झालो तरी आपल्यावरती सचिव आहे, सचिवाच्या वरती CM आहे, CMच्या वरती PM आहे, PMच्या वरती UN आहे. ही हिरार्की आहे. त्यामुळे डाऊन टू अर्थ अप्रोच, सर्वसाधारण पोस्ट भेटली आपल्याला, एक चांगलं प्रशासकीय अधिकारी व्हावं ही एक अपेक्षा बाळगूनच या क्षेत्रात पडा. कसं असतं, पद पैसा प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सगळ्यांना भेटत असतात, परंतु त्या कधी डोक्यात जाऊ द्यायचं नाही. एक सर्वसाधारण अप्रोच, समाजाबद्दलची असलेली बांधिलकी, जरी सरांना बघितल्यानंतर सगळेजण न सांगता उभे झाले. म्हणजे ही गोष्ट सांगावी लागत नाही. एक आपल्या मनामध्ये कोणाच्याबद्दल आदर असला ना तर लोकांना सांगावं लागत नाही, अरे उभे राहा, टाळ्या वाजवा, हे नाही. सर एंट्री करताच दणदणाट टाळ्या चालू झाल्या. याला म्हणतात मनापासून एक बॉटम ऑफ द हार्ट. या गोष्टी प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याच्या, म्हणजे माझ्या सरकारी सगळे मित्र आहेत यांच्या बाबतीत घडाव्या अशी मी सगळ्यांकडून माझी अपेक्षा बाळगतो. अभ्यासाचं एक चांगलं शेड्यूल तयार करा, सगळ्यांनी प्लॅनिंग करा. प्लॅनिंग असल्याशिवाय कोणतीच गोष्ट सक्सेस होऊ शकत नाही. आता 5 महिन्याचा मेन्सचा एक पुढे 5 महिने बऱ्याच विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. 2 महिने, 2 महिने, 1 महिना, 2 महिन्यात अशा पद्धतीचा अभ्यास करा की जो आपण प्रिलिम्सला केलेला नाही. नवीन रिडिंग करता येईल तेवढं जास्तीत जास्त करा. नंतरच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण एकदा रिवाईज करा आणि शेवटच्या 1 महिन्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्या गोष्टीची रिव्हिजन द्या. रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या फॉलो केल्याशिवाय आपल्याला चुका कळत नाही. आणि एकच महत्त्वाची गोष्ट कशी, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपला स्कोअर चांगला आलेला असतो परंतु 1-2 मार्काने पोस्ट जाते. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुका टाळणं आणि ती रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज ह्या गोष्टी केल्याशिवाय त्या आपल्या चुका कमी होऊ शकत नाही. मी जास्त वेळ काही बोलणार नाही कारण की अजून बरेच लोक बोलण्याचे बाकी आहेत. एक सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा.
आणि चांगल्या प्रकारचे अधिकारी व्हा, चांगल्या प्रकारचे माणूस व्हा, अगदी प्रामाणिकपणे जीवन जगा. कसं असतं, प्रामाणिकपणे कोणती गोष्ट केली ना तर सगळेजण फार चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करत असतात. तुम्ही अभ्यास करा, प्रेम करा, कोणती गोष्ट करा, पण प्रामाणिकपणे करा. आणि युवान या संस्थेने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, इतक्या चांगल्या पद्धतीने माझा नगरी ठेक्यामध्ये माझा सत्कार केला, त्याबद्दल मी नेहमी त्यांचा आभारी असेल. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, पोलीस प्रशासनातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नगर जिल्ह्याने आणि विशेषतः नगर शहराने त्यांचा चांगलाच अनुभव घेतलेला आहे असे श्री कृष्णप्रकाश सर, ज्यांचं नाव घेतलं की टाळ्या पडतात असे अधिकारी महाराष्ट्रात खूप कमी आहेत. त्यापैकी एक मोठं व्यक्तिमत्व. तर असे कृष्णप्रकाश सर, नंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झालेले नवे शिलेदार, माझे मित्र तहसीलदार स्वप्नीलजी रावडे, जमलेले सर्व विद्यार्थी मित्र, विशेष म्हणजे विद्यार्थी मित्र, आज जरी तुम्ही व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला बसले असले तरी उद्या तुम्हाला इथे येऊन सत्कार घ्यायचे, त्यामुळे तुम्हाला विशेष म्हणतोय. आपल्या लहानपणी सगळ्यांना एक प्रश्न विचारला जातो. कोणता विचारला जातो? बरोबर, मोठेपणी कोण होणार? काही कळत नसतं आपल्याला लहानपणी. मग आपल्याला मोठेपणी कोण व्हायचंय याचा शोध घेण्यासाठी ज्योतिषाला बोलवलं जातं. बरोबर, पहिला ज्योतिषी येतो, म्हणतो मुलगा इंजिनियर होणार, घरच्यांना काय मुलाला इंजिनियर करायचं नसतं. दुसरा ज्योतिषी येतो, तो म्हणतो डॉक्टर होणार, त्याचं पण मत काय आवडत नाही. तिसरा म्हणतो डॉक्टर पायलट होणार, तिसरा ज्योतिषी म्हणतो, त्याच्याही आवडत नाही. चौथा येतो, चौथा म्हणतोय मुलगा वाया जाणार, काहीच करणार नाही. तर असे कुठेतरी लहानपणी काय आपल्याला माहीत नसतं, कळत नसतं, कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं. असे मुलं मोठे होतात, झगडतात, संघर्ष करतात, स्वतःचं नशीब स्वतः लिहितात आणि व्यासपीठावर आज या बाजूला बसतात. माझा प्रवास तर सगळ्यांना माहितीच आहे. मागच्या वर्षी याच ठिकाणी माझाही सत्कार करण्यात आला होता. मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब कवडे साहेब यांच्या हस्ते सत्कार झाला होता. तेव्हाही मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आजही थोड्याशा गोष्टी सांगतो, जास्त मिनिट नाही, 8 मिनिटे घेतो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तुम्हाला कृष्णप्रकाश सरांनाही ऐकायची खूप इच्छा आहे. माझं 10वी-12वीपर्यंत शिक्षण भाऊसाहेब फिरोजा इथंच झालं. त्याच्यानंतर मग 10वी आणि 10वीला चांगले मार्क असले का आपल्या डोळ्यावर एक चष्मा चढवला जातो. त्या चष्म्यातनं 2च गोष्टी दिसतात, एक तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. 10वीला चांगले मार्क असल्यावर त्यामुळे आमच्याही डोळ्यावर तो चष्मा चढवला गेला. पण त्याच काळात काय होतं, मुन्नाभाई MBBS हा चित्रपट आलेला होता, मी तो पाहिला. त्याच्यात ते संजय दत्त एक ऑपरेशनचं एक प्रॅक्टिकल चालू असतं, तर तेव्हा तो चक्कर येऊन पडतो. ते माझ्या डोक्यात बसलं. म्हणलं आता आपल्याला काय मेडिकलला जायचं नाही आहे, त्यामुळं बायो हा विषयच घ्यायचा नाही आपल्याला. त्यामुळे एक माझ्या डोळ्यावर जो चष्मा चढवण्यात आला होता, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल दिसणारं, त्याच्यातले एका काचेतनं दिसणं आपोआप बंद झालं. 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली. मग आता 12वी नंतर काय, तर 12वी नंतर CETला चांगले मार्क होते, त्यामुळे चांगलं कॉलेज मिळालं. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, सिंहगड कॉलेजला घेतलं पुण्यातलं. चांगलं फर्स्ट इयर सेकंड इयर चांगलं गेलं. म्हणजे व्हायचं काय की आम्हाला फिरायची खूप आवड होती. म्हणजे फिरायची म्हणजे पैसे लिमिटेडच मिळायचे घरातनं, जो काय 1001 रुपये मिळायचे तेव्हा. पण आम्हाला फिरायची नवीन गोष्टी माहिती करून घ्यायची खूप आवड होती. तर फिरायचो आणि मग महिन्याच्या आठवडाभर उपासही काढायचो. असं आमचं शेड्यूल असायचं महिन्याचं. तर असे फर्स्ट इयर गेलं, सेकंड इयर गेलं. माझं कॉलेजचं नाव सिंहगड होतं, पण आम्ही सिंहगड कॉलेजपेक्षा सिंहगडावरच जास्त असायचो, म्हणजे मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत नाही. तर सांगण्याचा उद्देश हा की आम्हाला फिरायची, नवीन गोष्टी माहिती करून घ्यायची खूप आवड होती. कोणाच्या व्याख्यानाला असेल तिकडे जा, कुठे काही गोष्टी प्रदर्शन लागलं असेल तिकडे जा. मग याच्यातनं काय झालं, थर्ड इयरला असताना एक पुस्तक हाती लागलं फारुख नायकवाड्यांचं. बऱ्याच जणांनी वाचलं असेल तुमच्यापैकी, स्टील फ्रेम. फारुख नायकवाड्यांनी लिहिलं, खूप छान लिहिलेलं आहे. तर ते वाचलं आणि ते वाचून मी पेटलो. म्हणलं आपल्याला काही करायचं असेल तर हेच करायचं. अविनाश धर्माधिकाऱ्यांची सरांची भाषणे ऐकली, काही सिनियर्सकडनं सल्ला घेतला. इंजिनिअरिंगपेक्षा मला तिकडे जाणं जास्त आकर्षक वाटू लागलं. होतं काय मग की आपल्याला आयुष्यात असा काहीतरी टर्निंग पॉईंट येतो
की जो आपल्याला आपल्या जीवनाची दिशा निश्चित करून देतो. म्हणजे कुणी पुस्तक वाचून पेटतं, मी पुस्तक वाचून पेटलो होतो. कुणी चांगला चित्रपट पाहून पेटतं, तर मी पेटलो होतो फारुख नायकवाडांचे पुस्तक वाचून स्टील फ्रेम. पण आपलं पेटणं काही साधं नव्हतं. म्हणजे कसं, तर पेटलो असं पेटलो की जाळ आणि धूर संकटच. म्हणजे स्वतःचा आत्मगौरव नाही याच्यात, पण जे ठरवलं त्या दिशेने मार्गक्रमण केलं आणि जे काही यश मिळवायचं होतं ते मिळवलं. मी तिसऱ्या अटेम्प्टला राज्यात पहिला आलो होतो. ते तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल ती कविता, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. त्याच्यामध्ये एक कडवं आहे, त्याचा एक असा अर्थ आहे की एक मुंगी असते, ती चढत जाते भिंतीवर, ती सारखी पडते. तर माझ्या बाबतीत तसंच झालं. पहिला अटेम्प्ट दिला. पहिल्या अटेम्प्टला काय भिंतीचा काय दिसलंच नाही, लगेच पडलो. 1-2 स्टेप चढलो आणि लगेच पडलो. दुसऱ्या अटेम्प्टला इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण थोडेसे मार्क्स मेन्समध्ये कमी असल्यामुळे इंटरव्ह्यू चांगले मार्क्स होते, पण भिंतीवर चढलो, पलीकडे दिसलं पण पलीकडे काय जाता आलं नाही. म्हणजे तिथनं एकदम हाईटवरनं पडलो. मग म्हणलं आता काय पडायचं नाही, आता लढायचं आणि भिंतीच्या पलीकडेच जायचं. तिसरा अटेम्प्ट दिला, प्रिलिम मेन्स क्लिअर, इंटरव्ह्यू चांगला गेला, खूप चांगले मार्क्स आले आणि राज्यात पहिला आलो. असा एक माझा प्रवास होता. वेळ कमी आहे त्यामुळे डिटेलमध्ये सांगता येणार नाही. फक्त मी आता तुम्हाला डूज अँड डोंट सांगतो. म्हणजे माझ्या प्रवासात जे मला आले की स्पर्धा परीक्षा करताना काय करायला हवं. तुम्ही स्वतः मगाशी भूषण सरांनी सांगितलं की प्लॅनिंग करा. प्लॅनिंग शिवाय कुठलीही गोष्ट सक्सेस होत नाही. तुमचा स्वतःचं शेड्यूल बनलं पाहिजे. तुम्ही त्या विषयांसाठी कुठले पुस्तकं वाचणार आहात ते बनलं पाहिजे आणि येणाऱ्या वर्षभरात तुम्ही कोणत्या परीक्षा अटेम्प्ट करणार आहे याचं तुमच्याकडे नियोजन पाहिजे. नाहीतर तलाठीपासून ते IAS पर्यंत सगळे फॉर्म एकाच वेळी भरतात मुलं. एकाच वेळी तलाठीपासून त्याला IAS पर्यंत व्हायचं असतं. तर तसं नका करू. काही परीक्षा टार्गेट करा. राज्यसेवा केली तर PSI STI असिस्टंट याचा अभ्यास होत असतो. तर पहिले स्वतःच्या परीक्षांचं नियोजन, कोणते संदर्भ वापरणे हे नियोजन आणि हाती असलेल्या दिवसांचे नियोजन हे महत्त्वाचे घटक आहे, ते करून घ्या. प्रत्येक अटेम्प्ट सिरियसली द्यायचा. म्हणजे मुलांचं कसं आहे, नवीन आलं की आपलं काय पहिल्याच अटेम्प्ट आपलं काय होणार नाही हे असं असतं. याच्या बाबतीत एक गमतीदार किस्सा सांगतो. कसं असतं, अटेम्प्ट म्हणजे काय, मुली पाहायला जाण्याचा कार्यक्रम असतो. कसं म्हणजे काही जण सांगतात आता बाबा तुझं 24-25 वर्ष वय झालेले, लग्न करून घे, घरचे सांगतात. मुलगा काय असं उडवडीचे उत्तर देतो, म्हणतो नाही, जातो मुलगी पाहून तो काय इंटरेस्ट घेत नाही, आपलं त्याचं चालू गेला. पहिला अटेम्प्ट गेला. दुसऱ्या अटेम्प्टला काय होतं, मित्र सांगतात अरे बाबा करून घ्या, आता नंतर काय चांगलं काय भेटणार नाही तर करून घे. हा काय भाऊ लक्षात देत नाही. असं तिसरा अटेम्प्ट येतो. तिसऱ्या अटेम्प्टला तो स्वतः सिलेक्शन करतो, पण नंतर मग 10-12 वर्ष झाल्यावर लग्नानंतर म्हणतो की आयला पहिल्याच अटेम्प्टला केलं पाहिजे होतं. म्हणजे होतं काय, प्रत्येक अटेम्प्ट तुम्ही सिरियसली द्या. ह्यात पहिल्या अटेम्प्टमध्येही यश मिळू शकतं, पण मुलं असं सिरियसली घेत नाहीत की आपला पहिला अटेम्प्ट येतानाच पंचवार्षिक योजना बनवून येतात पोरं. म्हणजे MPSC म्हणलं की ते सगळ्यांच्या डोक्यात असतं, हे पोराला सोडून दिले आता 4-5 वर्ष काही विचारायचंच नाही. ते मुलं डोक्यात इकडच्या क्षेत्रात येतानाच तो विचार घेऊन येतात की आपलं काय कमीत कमी आपल्याला 5 वर्ष लागणारच आहे. तसं काही करू नका. पहिल्या अटेम्प्टमध्ये खूप चांगलं यश मिळू शकतं, त्यामुळे तो प्रत्येक अटेम्प्ट सिरियसली घ्या. नंतर थोड्याशा अजून गोष्टी सांगतो. फेसबुक आणि व्हॉट्सॲप यांचा वापर शक्यतो टाळा अभ्यास करताना. कसं आहे, फेसबुकवर कोणी टाकतंय मी इथे जेवतोय, मी इकडे सिनेमा पाहतोय, मग आपल्या परीक्षा देणारे जे पोरं असतात स्पर्धा परीक्षा, आयला आपली जिंदगी एवढी कशी काय खराब झाली असं वाटायला. म्हणजे हे खरंच वाटतं की बाबा आपल्याच आयुष्यात असं कसं झालं, आपलं काहीच नाही. आपण नुसतं दररोज जातोय, लायब्ररीत बसतोय 10 तास 8 तास, जे काय ते रोजचं तेच पुस्तकं. पहिल्यांदा काळ्या पेनाने करायचं, नंतर लाल पेनाने करायचं, नंतर पेन्सिलने करायचं, मग नंतर काहीच दिसत नाही. तर हे आपलं असं चाललंय आणि बाकीचे मस्त हे करतायत. तसं काही नसतं. हे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. याच्यामध्ये कोणी एक 5 स्टार हॉटेलला गेलो असं टाकतो, पण बसलेला असतो एखाद्या चहाच्या डबरीवर. असं व्हर्च्युअल रियालिटी खरं सांगतोय की याच्यात गुंतून पडू नका. एकदा अधिकारी झाल्यावर मात्र मग फेसबुकवर हवाच असते. सगळ्यांना अधिकाऱ्यांना आता चांगलंच माहिती. पण ह्या अभ्यास करताना हे टाळणं खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण विनोदाचा भाग सोडून द्या, पण आपण आपल्या
आयुष्यातला खूप महत्त्वाचा वेळ याच्यासाठी खर्च करतोय, स्पर्धा परीक्षांसाठी. त्यामुळे आपलं जे एम आहे त्याच्यावरच फोकस केंद्रित करा. व्हॉट्सअपचं पण आहे, काय याचे त्याचे स्टेटस पाहत बसायचे. म्हणजे आता ते नवीन अपडेट आलंय, ते काय कोण काय टाकतंय, सारखं दुसरं काय करतायत याचंच पडलेलं असतं आपल्याला. एक लायब्ररीतला एक मुलाचा छान किस्सा होता. त्यांनी सांगितलेला होता, तो तुमच्याशी शेअर करतो. एखाद्या वेळेस कसं होतं, व्हॉट्सअपवर तिकडून हाय येतो, तिकडून म्हणजे आता कळालं असं. तर हा भाऊ रात्रभर परत तो वाटच बघत बसतो, तिकडून काय परत येत नाही. याच्या भानगडीत पडू नका, कारण आपलं जे ठरवून आपण आलेलो आहे ते या गडबडीत कुठंतरी बाजूला राहून जातं. त्याच्यामुळे त्याच्यावरचं लक्ष जरा कमी करा, वापरा. पण फेसबुकवरही खूप चांगले काही लिहिणारे लेखक आहेत. आत्ताच आमच्या 2-3 दिवसापूर्वी स्वप्नील सरांनी खूप छान पोस्ट लिहिली फेसबुकवर, की अधिकारी झाल्यानंतर काय आकर्षण वाटत नाही, पण जेव्हा आपण एखाद्याच्या कामाला येतो, जेव्हा एखाद्या सामान्य माणसाचं काम आपल्या हातून होतं, तेव्हा मात्र जे समाधान मिळतं ते अधिकारी झाल्यानंतर जे मिळत नाही, ते एखाद्याचं काम जे करून मिळवलं आपण ते असतं. तर त्यांना फॉलो करा, त्यांनाच फॉलो करायचं. हे बाकीचे हॉटेल, हे सिनेमा वगैरे ते ठरवल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअपचं पण तसंच, की काही चांगले ग्रुप्सच वापरा, अभ्यासासाठीच वापर करा त्याचा. नंतर अजून एक आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मुलांना एक प्रॉब्लेम येतो. बरेच हितचिंतक असतात आपले, म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा 6-8 महिने काही विचारत नाही, पण नंतर कुठवर आले विचारतात ना, कुठवर आले, मग सांगायचं आपण आता आले, थोडं जवळ आले. पहिला अटेम्प्ट जातो तसंच, मग दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळी आलं जवळ आले, परत ते विचारणार कुठवर आले. आपण सांगायचं आता येणारच आहे, आता 2-3 महिन्यात आहेच रिझल्ट. आपल्यालाच माहित नसतं आपलं कुठवर आलं, त्यांना कसं सांगायचं. आयोगाच्या परीक्षा ह्या अत्यंत अनिश्चित स्वरूपाच्या असतात, तर आपल्याला माहित नसतं कुठवर आलंय. पण एके दिवशी काय होतं, आपला रिझल्ट येतो आणि हेच लोक सांगू लागतात की बघा आमचं पोरगी कुठवर गेलंय. तर ह्या कुठवर आलंय ते कुठवर गेलंय याच्यामधला जो प्रवास आहे तो तुम्हाला कसा कॅरी करता येईल व्यवस्थितरित्या, हे तुम्ही पहा. स्वतःला पूर्ण झोकून द्या. लढा झगडा पडताल तुम्ही, पण परत जेवढ्या जोमाने उठता येईल तेवढं तुमचं यश निश्चित करतील. सामाजिक जाणीवा ठेवा, कारण आपण कशासाठी येतोय प्रशासनात हे खूप महत्त्वाचं आहे. मी स्वतः अजूनही कनेक्टेड असतो संदीपजींबरोबर किंवा इतरही संस्थांबरोबर स्वतः कनेक्टेड असतो, कारण आपले ते मुळे आहेत. आपण अधिकारी झाले म्हणजे काय, खूप समाजाशी कुठल्या वरच्या वर्गात असं काही जमिनीवर पाय ठेवूनच काम करायला पाहिजे. माझं या मित्रांना सांगणं आहे की समाजाशी असलेली नाळ तुटू देऊ नका, कारण ती खूप महत्त्वाची आहे. तीच तुम्हाला पुढे तुमच्या प्रशासनात कामाला येणार आहे. नंतर स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्व काही नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला अपयश जरी आलं तरी स्पर्धा परीक्षा हेच आपलं आयुष्य आहे असं करू नका कोणी, कृपया प्लीज. म्हणजे कारण आणि हे देताना फक्त राज्यसेवा असं करू नका. बरेच इतरही ऑप्शन असतात, तेही टॅली करायला शिका, म्हणजे तुम्हाला मग तुमचं यश निश्चित करता येईल. स्पर्धा परीक्षा हेच आयुष्य नाहीये. पण एक आहे की MPSC UPSC करणारी मुलं मात्र कुठंच अपयशी होत नाही, एवढं नक्की. म्हणजे इथनं जे तुम्ही ज्ञान मिळवता ना, ते तुम्ही शेतीत जरी हात घातला ना तरी तिथनं सोनंच काढणार तुम्ही, एवढं मात्र नक्की. त्यामुळं हे फक्त करताना मग व्यवस्थित करा अभ्यास, म्हणजे चौफेर अभ्यास करा. तुम्ही स्वतःला याच्यात पूर्ण ज्ञान घ्या. कारण असं म्हणलं जातं की पंचवार्षिक योजना नाही करायची आपल्याला, पण पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट करताना जरी अपयश आलं तरी एक लक्षात ठेवा, जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही बडी होगी. संघर्ष हा स्पर्धा क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला करावाच लागतो. ही स्पर्धा परीक्षा आहे, नावातच याचं आहे स्पर्धा. स्पर्धा कशाची? तुमच्या संयमाची, तुमच्या प्रामाणिकपणाची, आणि स्पर्धा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या स्वतःची. आज जिथे आहात तिथून आज आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे आज पूर्व परीक्षा पास झालाय तर उद्या मेन्स करून तुम्हाला फायनल रिझल्ट मिळवत आहे. शेवटाकडे येतो, तात्पुरतं पेटणं नकोय. आज आम्ही बोललो, BC सरांनी तर 12च उडवले. म्हणजे काय होतं मग, असं माणसं पेटून जातात एकदम. असं ऐकलं ना काही विश्वास नांगरे पाटील सर किंवा इतरांचं, मग हे लढ बापू, मग आपण काय करतो, 2 दिवस फुल लढतो, फुल मैदान बिदान, तलवारी बिलवारी, म्हणजे काय अक्षरशः रात्रंदिवस झोपतही नाही, पुस्तकच घेऊन. मग तिसऱ्या दिवशी जे झोपलं ते 2 दिवस उठतच नाही. हे असं करू नका. स्पर्धा परीक्षेतलं एक महत्त्वाचं म्हणजे सातत्य. जितकं सातत्य तुम्ही ठेवताल तेवढं तुमच्या यशाची
टक्केवारी निश्चितता वाढत जाते. त्यामुळे हे तात्पुरतं पेटणं नको. कसं आहे, आपल्याला मशाल व्हायचं आहे का आपल्याला काजवा व्हायचं हे ठरवायचं. बाह्य प्रेरणा आहे ना ती तुम्हाला खूप पुढे घेऊन जात नाही. जी अंतरप्रेरणा आहे ना ती खूप महत्त्वाची असते. मशालीला कसं बाहेरून काहीतरी टाकावं लागतं, तेल टाक हे टाक, ते मग भापका होतं तिचा. पण काजवा कसं स्वयंप्रकाशित आहे. जेवढा अंतरप्रेरणेने तुम्हाला कॅरी करताल पुढं तेवढं तुम्हाला ते यशाकडे घेऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला मशाल व्हायचं आहे की काजवा व्हायचं आहे तुम्ही तुमचं ठरवा. अजून एक छोटीशी गोष्ट आणि शेवट करतो मी. ह्या वयात कसं हृदयात एक संघर्ष करण्याची आग पेटली पाहिजे आपल्याला. हे स्पर्धा परीक्षा करतोय ना, जे ठरवलंय ते होऊनच निघायचं. भिसे सरांचं उदाहरण तुमच्या समोर आहे आता. काय काय ठरवलं त्यांनी, जो मनात जे ठरवलं ते. त्यामुळे हृदयात एक संघर्षाची आग पेटली पाहिजे. या वयात कसं आहे, अभ्यास करताना दुसरे आगे लागण्याची शक्यता असते. हरकत नाही, दोघंही यशस्वी व्हा, पण आपलं जे मेन एम आहे ते मात्र नेहमी डोक्यात ठेवा. तर मला युवांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि कृष्णप्रकाश सरांच्या बाजूला बसण्याची आज संधी मिळाली ती खूप मोठी माझ्यासाठी उपलब्धी आहे. सर्वांचे धन्यवाद मानतो. तुम्हाला सर्वांना तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा आणि नवनियुक्त जे अधिकारी आहेत त्यांनाही पुढच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.